नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण श्रावण अशा पवित्र मानल्या जाणाऱ्या महिन्यामध्ये अशा कोणत्या वस्तू घरामध्ये आणणे शुभ मानले जाते, ज्यामुळे आपल्याला लक्ष्मीची कृपा मिळते अशी मान्यता आहे आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी देखील वाढते, याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात शिवशंकरांची पूजा आणि उपासना केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात काही खास वस्तू घरात आणल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सुख, शांती व समृद्धी लाभते. 1. श्रीयंत्र. श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीशी संबंधित अत्यंत पवित्र मानले जाते. श्रावणात घरात श्रीयंत्र आणून त्याची विधिवत पूजा केल्यास घरात सुख समृद्धी नांदते अशी धार्मिक मान्यता आहे. श्रीयंत्र स्वच्छ ठिकाणी ठेवून नियमितपणे दिवा आणि धूप दाखवण्याची परंपरा आहे. 2. चांदीचं नाणं. श्रावणामध्ये चांदीची वस्तू किंवा चांदीचे नाणे खरेदी करणे शुभ मानले जाते. विशेषतः त्यावर लक्ष्मी किंवा गणेशाची प्रतिमा असल्यास ते पूजाघरात ठेवून पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार चांदी समृद्धीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे श्रावणात चांदीची नाणे घरात आणणे शुभ मानण्याची परंपरा आहे. 3. गोमती चक्र. गोमती चक्राला हिंदू धर्मात परंपरेत शुभ मानले जाते. घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख समृद्धी वाढावी यासाठी गोमती चक्र ठेवण्याची काही ठिकाणी प्रथा आहे. श्रावणातील एखाद्या शुभ दिवशी गोमती चक्र आणून त्याची पूजा करण्याची परंपरा आढळते. 4. शंख. शंख हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीशी संबंधित मानला जातो. पूजेमध्ये शंखाला विशेष स्थान आहे. श्रावणात घरात शंख आणून त्याची पूजा केल्यास घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि लक्ष्मीचा वास राहतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. पूजेमध्ये शंखनाद केल्याने सकारात्मक वातावरण निर्माण होते असेही मानले जाते. 5. तुळशीचे रोप. हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. घराच्या अंगणात किंवा योग्य ठिकाणी तुळशीचे रोप लावण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आहे. श्रावणात तुळशीचे निरोगी रोप घरात लावून त्याची नियमित काळजी घेणे शुभ मानले जाते. तुळशीमुळे घरात पवित्र आणि प्रसन्न वातावरण राहते अशी धार्मिक भावना आहे. 6. बांबूचे रोप. बांबूला वाढ, प्रगती आणि समृद्धीचे प्रतीक मानणाऱ्या वस्तू परंपरा प्रचलित आहे. त्यामुळे श्रावणात घरात बांबूचे रोप आणणे शुभ मानले जाते. मात्र रोप घरात आणण्यापेक्षा त्याची योग्य निगा राखणे आणि घरासाठी योग्य जागी ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. 7. कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा. कुबेराला धनसंपत्तीचा अधिपती मानले जाते. त्यामुळे घरातील पूजास्थानी कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवण्याची परंपरा काही कुटुंबांमध्ये आहे. श्रावणात कुबेराची पूजा केल्याने आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी लाभते अशी धार्मिक मान्यता आहे. 8. लक्ष्मी गणेशाची मूर्ती. लक्ष्मी देवीला संपत्ती आणि समृद्धीचे, तर गणपतीला शुभारंभ आणि विघ्नहर्त्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे लक्ष्मी गणेशाची मूर्ती घरात आणणे शुभ मानले जाते. नवीन मूर्ती आणल्यानंतर घरातील पूजास्थानी तिची स्वच्छता करून विधीपूर्वक स्थापना आणि पूजा करण्याची परंपरा आहे. 9. पितळेची किंवा तांब्याची पूजा वस्तू. पितळेची समई, तांब्याचा कलश, पूजेची भांडी किंवा दिवा यांसारख्या वस्तूंना धार्मिक पूजेमध्ये महत्त्व आहे. श्रावणात नवीन पूजा साहित्य खरेदी करून त्याचा वापर करण्याची परंपरा अनेक घरात दिसते. विशेषतः तांब्याचा कलश पूजेमध्ये मंगल प्रतीक म्हणून वापरला जातो. 10. धान्य. अन्नाला हिंदू धर्मात अन्नपूर्णा आणि समृद्धीशी जोडले जाते. त्यामुळे घरात धान्याची कमतरता नसावी अशी भावना पारंपरिक संस्कृतीत आहे. श्रावणात नवीन तांदूळ, गहू किंवा इतर धान्य घरात आणणे काही ठिकाणी शुभ मानले जाते. मात्र यामागे स्थानिक परंपरा आणि कुटुंबाच्या रूढीही महत्त्वाच्या आहेत. आता आपण जाणून घेऊया श्रावणात या वस्तू आणताना काय लक्षात ठेवावे. शुभ वस्तू घरात आणण्यापेक्षा त्या वस्तूंचा आदर, स्वच्छता आणि योग्य वापर करणे अधिक महत्त्वाचे आहे.
कोणतीही वस्तू केवळ लक्ष्मी प्राप्तीसाठी खरेदी करण्यापेक्षा आपल्या श्रद्धेनुसार आणि गरजेनुसार खरेदी करावी. तसेच धार्मिक मान्यतेंना अंधश्रद्धेचे स्वरूप न देता आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा भाग म्हणून पाहणे योग्य ठरते. श्रावण हा श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकतेचा महिना मानला जातो. या काळात भगवान शिवाची पूजा करण्यासोबतच घर स्वच्छ ठेवणे, देवपूजा करणे, गरजू व्यक्तींना मदत करणे आणि सात्विक आचारविचार ठेवणे याला धार्मिक परंपरेत विशेष महत्त्व आहे. श्रीयंत्र, चांदीचे नाणे, शंख, तुळस, गोमती चक्र, लक्ष्मी गणेशाची मूर्ती अशा वस्तू घरात आणणे शुभ मानले जाते. अशी विविध धार्मिक आणि वास्तू परंपरांमध्ये श्रद्धा आहे. मात्र घरातील सुख समृद्धी केवळ एखाद्या वस्तूमुळे मिळते असे निश्चितपणे म्हणता येत नाही. श्रद्धेसोबतच कुटुंबातील प्रेम, समाधान, मेहनत आणि योग्य आर्थिक नियोजन यांनाही तितकंच महत्त्व आहे. काही वेळा व्यस्ततेमुळे, कामाच्या व्यापामुळे आपण पूजेसाठी अधिक वेळ देऊ शकत नसेल तर काही सोपा उपायसुद्धा करून आपण इच्छित फळप्राप्ती करू शकतो. ते म्हणजे 1. श्रावणात किंवा तळावात मासोळ्यांना कणकेच्या गोळ्या खाऊ घाला. हे करताना महादेवाचे नाव घेत राहावे, याने धनप्राप्ती होते. 2. घरगुती समस्या, कौटुंबिक वाद, इतर समाधानासाठी श्रावणात रोज सकाळी घरात गोमूत्र शिंपडावे व धूप द्यावे. 3. विवाहात अडथळे येत असल्यास दररोज महादेवाच्या पिंडीवर केशर मिसळलेले दूध अर्पित करावे, लवकर विवाह जुळेल. 4. श्रावणामध्ये दररोज 21 बेलांच्या पानावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहून पिंडीवर अर्पण करावे, याने सर्व इच्छा पूर्ण होतात. 5. श्रावणात गरिबांना भोजन करवावे, याने आपल्या घरात कधीही अन्नाची कमी भासणार नाही आणि पितरांच्या आत्म्याला देखील शांती मिळेल. 6. श्रावणामध्ये दररोज सकाळी स्नान करून महादेव मंदिरात जावे आणि महादेवाला अभिषेक करावे, काळे तीळ अर्पित करावे. नंतर मंदिरात बसून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावे, मानसिक शांती लाभेल. 7. श्रावणामध्ये दररोज नंदी बैलला हिरवा चारा खाऊ घालावा, याने जीवनात सुख समृद्धी नांदेल आणि मन प्रसन्न राहील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.